ते दाखवायचं असेल तर तुमची घोषणा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आधी माता आई तुळजाभवानी देवीच्या चरणी वंदन करून आज येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जी कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली, या प्रसंगी उपस्थित दुसऱ्या वेळेला गोवा राज्याचे मुख्यमंत्री झालेले माननीय प्रमोदजी सावंत, खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय विक्रमरावजी आलगेकर, माजी आमदार माननीय अरविंदजी पाटील, जनता दलाचे नेते भगवान साहेब, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदजी कोचिरे, धनश्रीताई सरदेसाई, सारीकोप साहेब, अप्पय्या कोडोळी, मुंडू टोपीकटे, सुरेशराव देसाई, किरण येळूरकर, जेडीएसचे अध्यक्ष कातकार साहेब, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते. काल दुपारी जांभोटी या ठिकाणी महाशक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, देश प्रमुख यांची बैठक असताना दुपारी सीएम साहेबांचा फोन माननीय हलगेकर सरांना आला आणि मी हलगेकर सरांना म्हटलं की उद्या रामनवमी आहे आणि गेले 3-4 दिवस सातत्यानं आम्ही कार्यकर्त्यांना रोज बोलवा लागलोय. त्याच्यामुळे उद्या आपण सीएमना विनंती करूया की पुढे आपण हा कार्यक्रम घेऊया. काही नाही हो, हलगेकर म्हटले आपलेच आहेत, त्याच्यामुळे आपल्याच आहेत, त्याच्यामुळे कार्यक्रम करून मोकळ होऊया. उद्या येतात ते तर कार्यक्रम करूया. त्या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खास करून गोवा राज्याचं प्रेम जास्त खानापूर तालुक्यावर आहे. मगाशी अरविंदजींनी सांगितलं, माननीय स्वर्गवासी मनोहर पर्रीकरचे हे रेमानिकच्या वेळेला ज्या वेळेला खानापूरला आले, खानापूरच्या प्रत्येक दुकानदारांना भेटण्याचं काम रस्त्यावरनं जाऊन त्या ठिकाणी त्यांनी केलं. श्रीपादजी नाईक यांनी सुद्धा प्रत्येक खेड्यात फिरून त्या ठिकाणी कार्य केलं. आणि मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण बघितलंय त्या ठिकाणी प्रमोदजी सावंत असतील, वहिनी असतील, रात्रंदिवस एखाद्या वेळेला आम्ही रेस्टोरंट घ्यायला गेलो तरी वहिनींचा फोन यायचा, अध्यक्ष साहेब कुठे आहे, असं केलं तर निवडणूक होणार आहे का. मी प्रमोदजींच्या बरोबर मी संपर्कात असायचो. ते म्हणले नाही संजयजी असंच झालं पाहिजे, तुम्ही हे उमेदवारांना सांगा, असं नाही चालणार. आणि या सगळ्यांचं उत्तर म्हणून खऱ्या अर्थानं 92,000 मतं आम्ही खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीने घेतलेले. तेव्हा या निवडणुकीमध्ये सुद्धा माननीय प्रमोदजी सावंत हे आपल्या बरोबर असणार म्हणण्यापेक्षा मगाशी अरविंदजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय विश्वेश्वर हेगडे कागेरीजी हे या ठिकाणी उमेदवार असले तरी सगळं नेतृत्व प्रमोदजी सावंत यांच्याकडे आहे. तेव्हा तुमच्या वतीने मी एवढंच सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या बैठकी महाशक्ती केंद्र मैदानी घ्यायला. मी प्रत्येक वेळेला सांगितलं, दुसरी पार्टी काय करायला हे आपण बघण्यापेक्षा आज आम्हाला काम का करायचं, आज आम्हाला काम कशासाठी करायचं. माननीय अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, सेवा है यज्ञ कुंड सविदास भाव जले योग महासागर में फलित रूप हम मिले. खऱ्या अर्थानं आज राजकारण विरहित देव, देश आणि धर्म याचं रक्षण करणाऱ्या माननीय नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे थांबण्यासाठी 24 तास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज कार्य केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं काश्मीर टिकवण्याचं काम जे आपण बघत होतो काश्मीरमध्ये कित्येक वर्ष या काश्मीरच्या जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि प्रत्येक राजकारणी सांगायचा काश्मीरमध्ये आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही, कारण काश्मीरमध्ये 370 कलम आहे, त्या ठिकाणी 2 प्रधान, 2 दिशा, 2 कायदे हे सगळं चालत होतं. आणि ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी सांगितलं, माननीय अमित शहाजींनी सांगितलं की काश्मीरचा 370 कलम आपण रद्द करणार आहे, विरोधक म्हणायला लागले की जर 370 कलम रद्द झाला तर या देशामध्ये रक्ताची नदी वाहेल. आणि आपण आठवण ठेवली पाहिजे, तो दिवस आला अमित शहाजी राज्यसभेत गेले आणि सहजपणे सांगितलं आज आपल्याला 370 कलम रद्द करायचा आणि 370 कलम रद्द झाला. रक्ताची नदी सोडा, साध्या पाखराचा सुद्धा आवाज नाही. ही ताकद आज नरेंद्र मोदींची आहे, अमित शहाची आहे. आज आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, काश्मीर असू दे, मगाशी माननीय भगवान साहेबांनी आज इतर नव्हे परवाच आपण जो बूथ कमिटीचा समावेश केला, हजारो लोक होते. भगवान साहेबांचं कौतुक करतो, साठी ठोकपणे सांगितले मी भारतीय राष्ट्रप्रेमी मुस्लिम आहे, मी हिंदुत्ववादी मुस्लिम आहे हे सांगण्याचं काम. आणि एक देवळाला फटकून लोकांचा फंड लोकांच्या पैसे नव्हे स्वतःच्या खिशातून लाखो रुपये देऊन त्या ठिकाणी खानापूर
तालुक्यात मंदिराची उभारणी बागवान साहेबांनी केलेला आहे. त्याचा आदर्श पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या भारतातील मुस्लिम समाजाला घेणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगतोय. त्याच पद्धतीनं राम मंदिराचा मुद्दा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक परिस्थिती आल्यानं तिला आदरानं वापस पाठवलं होतं. आज नरेंद्र मोदी सरकारात आल्यानंतर 3 तलाकचा कायदा आणला. कुणाची ताकद नव्हती, त्याला वाटलं माझ्या मुस्लिम बहिणींच्यावर अन्याय होते, अत्याचार होतोय, 3 तलाक काढला पाहिजे. तात्काळ कायदा काढला आणि 3 तलाकचा कायदा आला. न्याय देण्याचं काम केलं. पण आपण बघितलं समुद्रामध्ये द्वारकेचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदीजी समुद्रामध्ये उतरले. आपण जर नदीच्या पाण्यात उतरायचं असलं तर विचार तो काठी घालून बघतोय किती खोल आहे रे, गेलो तर काय होईल काय की. पण देशाचा पंतप्रधान, देशाचा राजा आज समुद्रामध्ये जाऊन ध्यान करतोय. याची आठवण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तुम्हाला काम एवढ्यासाठी करायचं आहे, राजकारण नाही. मला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, टीपी झडपी विधानसभा होऊन गेले, सगळ्या विहिरीत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या ठिकाणी आज गेल्या 70 वर्षात खऱ्या अर्थानं भारताला सन्मानाने बघायचं काम या जगामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आलेलं आहे. जगातला प्रत्येक नेता नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने बघत आहे. आज देश महासत्ताला आलेला आहे. नरेंद्र मोदी जगातले 1 नंबरचे नेते झालेले आहेत. जगाने 1 नंबरचा नेता म्हणून मोदी साहेबांना मान्य केला आहे. आणि प्रत्येकाला आठवण ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे त्या ठिकाणी मावळे होते त्यांची आठवण आपण काढत असतो. ज्या वेळेला भविष्यात 200-300 वर्षानंतर आपली पुढची पिढी विचारेल नरेंद्र मोदी या देशात पंतप्रधान असताना माझा पूर्वज सुद्धा नरेंद्र मोदींचा कार्यकर्ता होता हे सांगण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी काम करायचं. तेव्हा सगळ्यांना विनंती करतोय, तुम्ही सगळे संघटनेतले कार्यकर्ते या ठिकाणी जमलाय. सगळ्यांना एकच विनंती करतोय, एका गीतामध्ये म्हटलंय संघटन करे चलो सुपंत पर बढे चलो भराव जिसमें देश का काम सबके चलो. त्याच पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांनी करावं अशी विनंती या ठिकाणी करतोय. आणि थँक्यू.